नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये नंदिनीची जी सोनोग्राफी होत आहे तर नंदिनी उठून बसते आणि डॉक्टरला म्हणते की तुम्हाला एक सांगू का। डॉक्टर विचारतात की काय झालं। नंदिनी म्हणते की ॲक्च्युअली मला सोनोग्राफीच करायची नाही। त्यावरती डॉक्टर म्हणतात की नक्की काय झालं आणि नंदिनी म्हणते की ओके आहे, परंतु आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर मंजिरी आणि मी विचार करत होते की जर त्यांच्याकडूनच मी सोनोग्राफी करून घेतली म्हणजे बरं पडेल। त्यावरती डॉक्टर म्हणतात की नो प्रॉब्लेम, तुमच्या मिस्टरांनीच मात्र ही अपॉइंटमेंट घेतली होती, ठीक आहे आणि तुम्ही सावकाश खाली या। तेव्हा नंदिनी म्हणते की ओके, हे बघा 5 मिनिटं मी बसते, जरा गरगरल्यासारखं वाटतं। त्यावरती डॉक्टर म्हणतात की बसा, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि आता मात्र नंदिनी लगेच जीवाला फोन करते। जीवा आता बाहेर ओपीडी मध्ये बसलेला असतो आणि मानिनी त्याच्या सोबतच आहे। त्यावरती जीवा आता फोन घेतो, मानिनीकडे पाहतो आणि म्हणतो की बोला ना मिस्टर देसाई, काय कसं वाटतं, तुम्ही पीपीडी घेतलीस का। त्यावरती नंदिनी विचारते की आई तुमच्या बाजूलाच असतील। जीवा विचारतो की तुम्हाला कसं कळाले, म्हणजे आतमध्ये सगळं काही तुम्हाला ओके वाटतं ना, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा। त्यावरती नंदिनी म्हणते की सगळं काही ठीक आहे आणि कारण काढून मात्र मी येथे आतमध्ये बसून राहिलेले आहे, कारण जर मी लवकर बाहेर आले तर आईना संशय येईल, म्हणून मात्र तिने चक्कर थोडंसं गरगरल्यासारखं नाटक करून डॉक्टरांची परवानगी घेत तेथे बसल्याचं ती सांगते। तेव्हा आता जीवा म्हणतो की वा वा वा, तुमच्या ह्याच हुशारीवर माझा जीव जडलेला आहे। तर जीवा आता हसतो तर नंदिनी विचारते की आपण असे हसू कसं शकतो, एकतर आपण आपलं बाळ गमावलेलं आहे, घरच्यांपासून आपण गोष्टी लपवतो, हे सगळं बरं नाही दिसत। जीवा हो विचार करा, आपण हे सर्व काय करतो। आणि हे बघा मिस्टर देसाई, मला फक्त इतकं वाटतं आपण ह्या सगळ्याचा विचार नंतर करूयात, नंतर बोलूयात, परंतु आपण आता सध्या वाईट परिस्थितीत अडकलेली चांगली माणसं आहोत, त्यामुळे आपण मात्र ह्या गोष्टीचा गिल्ट घेऊ नये, डोंट वरी। त्यावरती नंदिनी म्हणते की ठीक आहे, मी येते थोडा वेळ थांबते आणि बाहेर येते। तर जीवा म्हणतो की बरं ठीक आहे, ये तू तुझ्या ह्याच्यावर। त्यानंतर इकडे मिथुन काकांनी ह्या पार्थला मात्र घाईघाईने बोलून घेतलेलं आहे, अगदी खोटं बोलून की घरी मात्र शॉर्ट सर्किट लागलेला आहे। आणि जेव्हा आता पार्थ घरी येतो, घरामध्ये सर्वत्र अंधार असतो, कारण काव्याने पार्थसाठी छान असं सरप्राईज ठेवलेलं असतो। जेव्हा आता पार्थ समोर येतो तेव्हा मात्र आता काव्याने मस्त बलून्स वगैरे सगळं काही अगदी लावून सगळी तयारी केलेली आहे। आणि जेव्हा ती आता समोर येते आणि समोर येऊन आता पार्थकडे बघत हसत असते, पार्थ सुद्धा तिच्याकडे बघून हसत आहे आणि काव्याला बघून तो खूपच खुश होतोय। दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण आता खूप दिवसानंतर एकमेकांना पाहिलेलं असतं। काव्याला बघून खूपच खुश होतोय। तेव्हा हे दोघंही एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांच्या मिठीतून आता डान्स करत आहे। दोघांना खूपच आनंद होतो, एकमेकांच्या प्रेमामध्ये ते बहरून जातात। दोघांना आता काय करावं तेच काही कळत नसतं आणि खूप छान असा त्यांचा रोमांस रंगलेला आहे। तेव्हा आता पार्थला हे स्वप्नच वाटत असतं। तो लगेच काव्याला आता डान्स करता करता चिमटा घेतो। काव्या म्हणते की काय करतात। पार्थ विचारतो की तुम्ही खरंच आलात का। त्यावरती काव्या हसते आणि म्हणते की यस, काव्या पार्थ देशमुख इज बॅक। आणि लगेच आता दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात। पार्थ काव्याला खूपच जवळ घेतो आणि प्रेमाने तिला मिठी मारतोय। तेव्हा आता पार्थ तिच्याकडे बघून आता खूपच रडत आहे। तेव्हा काव्याला कळतं, काव्या वर डोकं करून आता पार्थकडे पाहत असते आणि विचारते की देशमुख, अहो रडायला काय झालं। तेव्हा आता पार्थ म्हणतो की परत एकदा बोला ना। काव्या विचारते की काय, तर पार्थ म्हणतो की आता जे काही बोललात ना तर ते बोला। आता काव्य म्हणते की देशमुख, आणि आता पार्थ म्हणतो की फीस करणारी मांजर आहे, घर कसं डोक्यावर घेते आणि ओरडणारी ती मांजर। तेव्हा आता काव्य म्हणते की असं होय, आणि लगेच ती मात्र जोरात आता देशमुख असं ओरड आणि परत खुशून हसते। तर पार्थ तिला अगदी जवळ घेतो, मिठीत घेऊन आता दोघे इतके खुश आहेत आणि दोघं आता आपल्या इतक्या दिवसातून भेट झाल्यानंतर खूपच अगदी एकमेकांना घट्ट मिठ्या मारत आहे। आणि तेवढ्यात आता पार्थच्या मोबाईलवर फोन येतोय आणि मिथुन काकाचा फोन असतो। तेव्हा आता तो काव्याला मिठीत घेत मिथुन काकांशी फोनवर बोलतोय। मिथुन काका, काय हो, हा होता का तुमचा शॉर्ट सर्किट। काव्याला खूपच हसू येते आणि पार्थ सुद्धा हसतोय। पार्थ आता फोन कट करतो, दोघेही एकमेकांकडे पाहतच असतात आणि हसत असतात। पार्थ काव्याला पुन्हा जवळ घेतो आणि म्हणतो की तुम्हाला किती मिस केलेला आहे माहिती आहे का, आता मात्र मी तुम्हाला कुठेही नाही जाऊन देणार, एका दिवसासाठी सुद्धा मी तुम्हाला कुठेच जाऊन देणार नाही। ना चोरोटीसाठी आणि ना डोहळे जेवणासाठी मी कुठेही तुम्हाला माझ्यापासून दूर नाही होऊन देणार। तेव्हा आता काव्याला फारच हसायला येत असतं। काव्या खुश आता पार्थच्या मिठीत असते। तेव्हा आता पार्थच्या मोबाईलवर पुन्हा फोन येतोय आणि आता ह्या मिस दिव्याचा फोन असतो। तेव्हा आता पार्थने फोन उचललेला आहे आणि फोन स्पीकरवर टाकलेला आहे। तो म्हणतो की बोला ना मिस दिव्या। तेव्हा मिस दिव्या म्हणते, अहो सर तुम्ही येतात ना परत जेवायला, मी तुमची वाट पाहते। तेव्हा आता पार्थ म्हणतो की ऐका, ते भरीत सुद्धा आहे ते तुम्हीच का आणि ती भाकरी सुद्धा तुम्हीच का, आणि माझी रसमाई माझ्याकडे आलेली आहे, त्यामुळे आज मात्र मी ऑफिसला नाही येऊ शकत। ऑफिसची जी काही कामं आहेत तर ती मात्र ऑफिसच्या ग्रुप
ग्रुपवर मी टाकून देतो, त्यामुळे प्लीज मला कोणीही डिस्टर्ब करू नका. आणि पार्थ लगेच फोन कट करतो. तेव्हा आता काव्य पार्थकडे पाहत असते. इकडे दिव्या हॅलो हॅलो करत असते. तेव्हा आता काव्य ही पार्थला विचारते काय. पार्थ आता तिला मिठीत घेत असतो. काव्य विचारते की मला एक गोष्ट सांगा, रोज मात्र तुम्ही किती लोकांना लंचसाठी थांबवतात. तेव्हा आता पार्थ म्हणतो की ते लंच जाऊन द्या आणि तो काव्याला उचलून घेतोय. पण तुम्ही मला किती दिवस थांबवलं, आता फक्त तुम्ही आणि मी. तो तिला उचलून मात्र आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जातो. काव्य आता खूपच खुश असते. त्यानंतर आता इकडे जीवा मात्र किचन मध्ये आहे आणि तो विचार करतो. आता नंदिनी त्याला म्हणलेले असते की जीवा आता आईंना कळणार का हो सगळं काही. आणि जे काही सोनोग्राफीच्या वेळेस आता हे नंदिनीला ड्रेस वर घेण्यासाठी सांगितलेला असतो, तेव्हा नंदिनी हो हो करत असते. तो सुद्धा क्षण का आता जीवाच्या डोळ्यासमोर येतोय. या सगळ्याचा तो विचार करत आहे. तेवढ्यात जीवाच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर जीवाची हमशकल जे काही दुसरं रूप आहे तर त्याच्या समोर येऊन रुमाल धरत उभं राहते आणि जीवा त्याच्याकडे पाहत असतो. त्यावरती जीवा त्याला विचारतो की अरे तू कधी आलास. त्यावरती आता तो जो काही रिक्षावाला जीवा आहे तो म्हणतो की अरे भावा मी कधी पण येऊ शकतो, परमिशनची मला काय गरज लागते, तू मला आता सॅड दिसलास मात्र आपण लगेच आला. हे बघ अरे भावा रडू नकोस. जीवा आता खूप रडत आहे. त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. प्रत्येक घडलेला क्षण त्याला आठवत आहे. त्याला नंदिनीची काळजी वाटते. त्यांच्या जीवनामध्ये जो काही प्रसंग ओढवलेला आहे त्याचं त्याला वाईट वाटतं आणि तो रडत असतो. त्यावरती जीवा म्हणतो की माझ्यासाठी नाही तर नंदिनीसाठी फार मला वाईट वाटतं. म्हणजे आज मात्र हॉस्पिटलमध्ये त्या सोनोग्राफीच्या सेंटरमध्ये पोटामध्ये बाळ नसताना शेवटी तिला डॉक्टरांसमोर आडवी पडावं लागलं होतं. आणि जर आई समोर आज ही सोनोग्राफी झाली असती तर सगळं काही जमलं असतं. ऍक्च्युअली मात्र हे तर बरं झालं असतं. आणि शेवटी काय झालं असतं, वाईटात वाईट हे घडून गेलं असतं. आईला सगळं समजलं असतं. आणि मला तर असं वाटतं की सगळ्यांना सगळं काही कळावं, परंतु का मी हे सर्व लपवतो आणि ह्या सगळ्याचा किती गिल्ट येतो माहिती आहे का. आणि तर लगेच आता तो जीवाचं दुसरं रूप त्याला म्हणते. तेव्हा आता तो म्हणत असतो की हे बघ तुमची आई तुमच्यासोबत गाडीमध्ये बसली, त्या सोनोग्राफी सेंटरमध्ये आली होती, तेथे बसली सुद्धा होती समोर. आणि जर मात्र आता सगळं काही तिच्या समोर झाले असते सोनोग्राफीचं, डॉक्टरांनी त्यांना बाहेर काढलं नसतं तर मात्र तुमचं काही खरं नव्हतं. शेवटी सगळं काही आता तुझ्या आईसमोर आले असते. आणि काय रे तुला समजलं का, का रे का समजलं नसेल. तर जीवा म्हणतो की कदाचित मात्र देवाच्या मनात चालू असेल, जे काही चाललेलं आहे ते योग्य असेल म्हणून त्यावेळेस असं हा नियतीचा संकेत घडला असेल. त्यावरती आता तिचा तो दुसरा रूप आहे ते त्याला म्हणतं की हे बघ भावा येथे तर सगळं वाईट आहे, मग तू कशाला आपल्याला बोलावलं बरं. त्यावरती आता जीवा म्हणतो की नाही रे तसं नाही, पण हेच कळालं नाही आणि किती दिवस अजून हे सर्व लपवायचं. मला नाही वाटत की हे सगळं लपवावं म्हणून. आणि ज्या दिवशी घरच्यांना हे सर्व कळाले त्या दिवशी. त्यावरती आता लगेच काव्य म्हणते हो मला सगळं काही कळालेलं आहे. आणि काव्याला मात्र दरवाजात बघून आता जीवाला आणखीनच मोठा धक्का बसतो. जीवाचा पूर्णपणे थरकाप होत असतो. काव्य आता त्याच्या समोर येते आणि जीवा लगेच गॅस वगैरे बंद करतो आणि काव्याला विचारतो की काय कळाले तुला. त्यावरती काव्य म्हणते की IIP रोडवर जे काही झालेलं आहे ते जीवा मला सगळं काही समजलेलं आहे. ऐकून जीवाला आणखीनच धक्का बसतो आणि तो घाबरतच विचारतो की काय म्हणजे नक्की आणखीन काय कळालं आहे. आणि तेवढ्यात मात्र काव्य आपल्या मोबाईल मध्ये आता तो व्हिडिओ दाखवते जेथे आता हा प्रकार घडलेला आहे. आता मात्र ते नंदिनीला जेव्हा अपघात झालेला असतो तेव्हा जीवाला सुद्धा माहिती नसतो आणि त्याने ॲम्ब्युलन्ससाठी मात्र आता रोड मोकळा करून देण्यासाठी जी काही ट्रक ही बंद पडलेली असते ती ट्रक मात्र तेथील काही लोकांना घेऊन स्वतः ढकललेली असते. हे सगळं काही आता ती जीवाला दाखवते आणि जीवाला विचारते की काय जीवा इतका आटापिटा कशासाठी केलास तू. आणि आता मात्र त्या IIP रोडवर एक ॲम्ब्युलन्स अडकली होती आणि एका बाईचा जीव धोक्यात होता म्हणून मात्र मी हे सर्व केले. त्यावरती आता काव्य म्हणते की हो ना IIP रोड असा असलाच आहे. रस्त्यावर असणारे खड्डे, तेथे होणारी ट्रॅफिक जाम, मिसकॅरेजसाठी फेमस असलेला तो रस्ता आहे असे जेव्हा काव्य म्हणते तेव्हा आता जीवाला आणखीनच धक्का बसतो. तर काव्य विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, बाय द वे म्हणजे ते ॲम्ब्युलन्स मध्ये कोणती तरी गरोदर बाई होती का ना, काही मिसकॅरेजेस वगैरे झाले नाही ना तेथे. त्यावरती आता जीवा म्हणतो की नाही अपघात झाला. काव्य विचारते की ती बाई वाचली ना. जीवाला आता काय बोलावं ते काही कळतच नसतं. तर जीवा असा बोलून जातो. जीवा म्हणतो की अपघातातून तरी वाचली. त्यावरती आता काव्य विचारते की म्हणजे अपघातातून वाचली म्हणजे नक्की काय बोलायचं जीवा तुला. आणि आता मात्र जीवा तो विषय टाळण्यासाठी तिला म्हणतो की ते सोड ना, अगं हे बघ. तो बाबाबद्दल काहीतरी विचारतो की ते कसे आहेत. त्यावरती आता काव्य म्हणते की अरे तू असं का बोलतोस रे बाबाबद्दल, मी तुला मारेल बरं का जीवा. आता तू जर परत बोलला ना तर मी नंदिनी ताईला नाव सांगेल तुझं. अरे मला एक गोष्ट सांग, परंतु आहेत कुठे ताई साहेब आमच्या. आज मात्र तिची सोनोग्राफी होती, सगळं काही व्यवस्थित आहे ना. त्यावरती जीवा म्हणतो की हो सगळं काही ओके आहे, टेस्ट वगैरे सगळं काही छान झालेलं आहे. आणि तेथून मात्र मी तिला आनंद निवासला सोडलं. त्यावरती काव्य म्हणते की ताई कधी येणार आहे, एकदा कधी मी ताईला भेटेल असं झालेलं आहे. आणि तेवढ्यात नंदिनी मात्र आता घरी
घरी येते. दरवाजात आता मात्र ही काव्या नंदिनीला पाहते आणि जोरात नंदिनी ताई असं म्हणून तिच्याकडे धावत असते. नंदिनी सुद्धा काव्याला पाहते. काव्या अगदी धावतच येत असते आपल्या ताईला भेटायला. तर आता नंदिनीला धक्का बसतो. काव्या इतकी का धावपळ करत आहे. आणि त्याच वेळेस आता नंदिनीला मात्र जेव्हा ती अशी धावत असते आणि त्याच वेळेस तिचा पाय घसरलेला असतो आणि हॉस्पिटलमध्ये घडलेला तो काही प्रत्येक क्षण मात्र तिच्या डोळ्यासमोर येतोय आणि तिला तिचं मिसकॅरेज झालेलं आठवतं. ती जोरात काव्या असं ओरडते आणि काव्या सावकाश असं काव्याला म्हणते. काव्या धावतच आलेली असते आणि ती आता ताईजवळ येऊन थांबते आणि विचारते की काय ग ताई, काय झालं, तू एवढी का ओरडलीस. त्यावरती नंदिनी म्हणते की काव्या, 3रा महिना आहेस ना तुला. तेव्हा आता काव्या म्हणते की ताई ते सोड ग आणि लगेच ती नंदिनीला घट्ट मिठी मारते. जीवा मात्र आता लगेच त्यांच्या मागेच असतो. नंदिनी मात्र आता काव्याला मिठीत घेत जीवाला खुणवत असते. काव्या विचारते की ताई तू कशी आहेस. नंदिनी खुशच म्हणते की मी मस्त आहे. काव्या म्हणते की ताई मी तुला खूप मिस केलं, तुला माहिती आहे का. आणि मी तर नाही, फक्त आपली आई सुद्धा, आणि फक्त आई तर नाही आणि आपल्या मावशीबाई सुद्धा. नंदिनी म्हणते की काय मावशी आलेली आहे. काव्या म्हणते की हो आपली मावशी आलेली आहे. नेहमीप्रमाणे येताना मात्र बेळगाववरून अगदी बेळगावी कुंदा आणि तिने मसाले सुद्धा आणलेले आहेत. तिचं सुद्धा सतत सुरू होतं की नंदिनी कधी येणार आहे, मला फार तिची आठवण येत आहे, ती कधी मला भेटणार आहे. त्यावरती आता जीवा विचारतो की नक्की काय. त्यावरती नंदिनी म्हणते की अहो माझी मावशी आहे, राजश्री मावशी बेळगावला असते. आम्ही नेहमी मात्र सुट्टीला जात होतो मावशीकडे. मी, काव्या आणि तिची मुलगी अंतरा आम्ही खूपच धमाल करायचो. आणि ती काव्याला विचारते की अंतरा कशी आहे. मध्ये मी तिला फोन केला होता परंतु तिने काही फोन मात्र घेतलेला नाही. नक्की ती बरी आहे ना. त्यावरती काव्या नाही असं मान डोलावते आणि म्हणते की हे बघ तिला या सगळ्यातून बाहेर निघायला वेळ तर लागेलच, कारण समोरचा माणूस आता आनंदी असताना मात्र आपण आपलं रडगाणं त्याला नाही ना सांगू शकत. आणि त्या अंतराबद्दल बोलतच असतात. तेवढ्यात आता मानिनी पार्थ सुद्धा येतात आणि पार्थ म्हणतो की काय गप्पा चालू आहे. मानिनी म्हणते की हे बघा माझे दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना एकत्र आहे, ते बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि आनंद सुद्धा फार झालेला आहे. आता कसं माझं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं मला वाटतं. तेव्हा आता नंदिनी आणि काव्या खूप खुशून हसतात. त्यानंतर पार्थ म्हणतो की जीवा बायका एकत्र आलेले आहेत, इम्प्रेस करण्यासाठी काही करायचं का. जीवा म्हणतो की अरे हुकुम करो, क्या करना है. त्यावरती पार्थ आता काव्याला विचारतो की काय मालकीनबाई, काय खाण्याचे डोळे लागलेले आहेत तुम्हाला. त्यावरती नंदिनी विचारते की काव्या अगं तुला काय खाण्याची इच्छा आहे बरं. त्यावरती आता लगेच काव्या म्हणते की माझी मात्र फिश खाण्याची इच्छा होत आहे. म्हणजे कसं अगदी छान असं, म्हणजे असं छान असं पापलेट सुरमई. तेव्हा आता पार्थ लगेच म्हणतो की डन. पण जीवा आणि नंदिनीला मात्र आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस आता रात्री सुद्धा म्हणजे या नंदिनीला पापलेट खाण्याचे डोहाळे लागलेले असतात आणि त्यावेळेस तिने जीवाला उठून रात्री मात्र पापलेट बनवून घेतलेलं असतं. ते पण इतक्या रात्री. हे सगळे काही क्षण त्यांना आठवतात. हे सर्व आठवून दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघे आता गंभीर होतात. जीवाने छान असं पापलेट बनवून आपल्या नंदिनीला अगदी ते भरवलेलं असतं. ते सुद्धा क्षण नंदिनीला आठवतात. ते सगळं काही विसरून आता ती नंदिनी जीवा काव्याला म्हणते की डन. मानिनी म्हणते की अगं डन काय डन, आजच्या वारी मात्र आपल्याकडे फिश खात नसतं, विसरलात का तुम्ही. काव्याला म्हणते की प्लीज काव्या आज नकोय, उद्या मात्र मी नक्की तुला देणार आहे. हे बघा मी तुमच्या दोघींसाठी छान असं पिठलं बनवलेलं आहे. हे दोघं मात्र नाक मुरडतील. पार्थ आणि जीवा दोघे म्हणतात की हो आवडेल आम्हाला. त्यावरती नंदिनी म्हणते की अरे वा. मानिनी म्हणते की अरे वा वा वा, तुम्ही दोघं पिठलं चालेल असं म्हणालात. आणि परत म्हणते की बाय 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 बाय. खरंच तुम्ही दोघींनी मात्र काय जादू केली माझ्या मुलांवर, खरंच थँक्यू बर का. आणि दोघी आता अगदी खूप खुश होत असतात. तर मानिनी म्हणते की चला मी आता वाढायला पाणी घेते. आणि लगेच आता काव्य आणि नंदिनी म्हणते की हो हो. आणि तुम्ही दोघे कुठे निघालात, तुम्ही दोघे आराम करा, वाटलंच तर गप्पा करा, कारण कसं आहे की तुमची सासू ही कटकारस्थान करत नाही, त्यामुळे तुमच्या सासूकडे मात्र खूप वेळ आहे, तिला आपली कामं करू द्यात, कळलं. तर पार्थ म्हणतो की चल आई मी तुला मदत करतो. आणि आई तुम्हाला जास्त पिठलं वाढ बर का, म्हणून पार्थ तिच्या गळ्यामध्ये हात घालून निघून जातो. काव्य, नंदिनी आणि जीवा यांना फार हसायला येतं. नंदिनी काव्याला म्हणते की जा जा तू काव्या आराम कर. आणि हे बघ अगं विचारायचंच राहून गेलं, तुझा अभ्यास कसा सुरू आहे बरं. त्यावरती काव्य म्हणते की हो अगदी फर्स्ट क्लास, कारण पण माझा सध्या अभ्यास आहे ना थोडासा अडलेला आहे, तो माझ्या पुस्तकामुळे. पुस्तक मी तुला दिलं होतं, आता ते पुस्तक मात्र अगदी काव्याने नंदिनीकडे दिलेलं आहे. असं म्हटल्यानंतर आता नंदिनीचा चेहरा पडतो, कारण तिला पुन्हा तो आता घडलेला प्रसंग आठवतो. कारण ज्यावेळेस आता काव्या
आणि नंदिनी ह्या दोघींनी सेम कपडे घातलेले आहेत आणि ते पुस्तक मात्र आता ती जाताना घेऊन गेलेली असते काव्याचं. आता कुठे तिला त्या पुस्तकाची आठवण होते आणि जेव्हा ते पुस्तक त्या गाडीने तिला धडक दिल्यानंतर सगळं काही अगदी चिटुऱ्या होऊन फाडून गेलेलं असतं आणि सगळे कागद इकडे तिकडे पसरलेले असतात. तो क्षण मात्र आता नंदिनीला आठवतो. काव्या म्हणते की ते पुस्तक तर आलं असेल ना आता ताई, अगं बरेच दिवस झाले बाइंडिंगला देऊन. त्यावरती नंदिनी म्हणते की अगं नाही, ते पुस्तक अजून नाही झालेलं. काव्या म्हणते की काय बोलतेस ताई, अजून झालेलं नाही, तू थांब बरं, मीच उद्या जाऊन येते त्याच्याकडे. त्यावरती आता काव्याला जीवा म्हणतो, हे फक्त अगं बाई तू कुठे जातेस, मी आणतो. त्यावरती नंदिनी म्हणते की जीवा, तुम्हाला सुद्धा दुकानात जाण्याची काही गरज नाही, मला माहिती आहे की दुकान कुठे आहे. ते दुकान आहे ते IIP रोडवर लागतं. आणि अरे हो काव्या, मला आता आठवलं कुठे, काका म्हणाले होते की उद्याच ते पुस्तक मिळणार आहे, तर ते मी नक्की ते पुस्तक घेऊन येईल असं म्हणते. तर काव्या म्हणते की ताई, उद्या जर ते पुस्तक मिळत असेल तर नशिबाने चांगलेच आहे. सहज मात्रपणे मी नवीन पुस्तक सुद्धा घेऊ शकले असते आणि मला मात्र तेच पुस्तक हवं आहे, कारण त्या पुस्तकावर मी नोट्स काढलेले आहेत आणि इम्पॉर्टंट जे काही पॉइंट्स आहेत तर ते मी त्याच्यामध्ये हायलाइट करून ठेवलेले आहे. पण मला ते पुस्तक हवं आहे. आणि तेवढ्यात पार्थ आता काव्याला आवाज देतो. काव्या म्हणते की आले आले. ती नंदिनीला आता म्हणते की आले ताई, म्हणून आता लगेच ती पार्थकडे जाते. जीवा लगेच नंदिनीला थोडस बाजूला घेऊन येतो आणि विचारतो की हा सगळं काय प्रकार आहे, कुठलं पुस्तक कुठल्या दुकानातून आणायचं आहे, बरं मला सांगते पुस्तक कुठून आणायचं आहे, मी घेऊन येतोय. आणि हे बघ, तू पुन्हा त्या IIP रोडवर अजिबात जायचं नाहीस. त्यावरती आता नंदिनी म्हणते की अहो जीवा, ते पुस्तक मात्र बाइंडिंगसाठी दुकानामध्ये गेलेलं नाही. नंदिनी म्हणते की तिने मला त्या दिवशी पुस्तक दिलं होतं आणि त्याच दिवशी माझा ऍक्सिडेंट झालेला होता. माझे पर्स, पुस्तक सगळं काही हवेत विखुरलं गेलं त्या दिवशी. जीवा म्हणतो की हो, फक्त हॉस्पिटलवाल्यांनी मला तुझा फोन दिला, पुस्तक वगैरे नाही दिलेलं. त्यावरती नंदिनी म्हणते की कसं देणार, कारण अगोदरच मात्र त्या पुस्तकाच्या पत्रवाळ्या झालेल्या होत्या. जीवा म्हणतो की आता मात्र काव्याला तेच पुस्तक हवं आहे, ते पुस्तक तू कुठून आणणार आहे. नंदिनी म्हणते की तेच तर मला नाही कळत, मलाही वाटलं होतं की मी तिला नवीन पुस्तक आणून देईल, पण त्यात तिने तिच्या हाताने काही नोट्स लिहिलेले आहेत आणि मग ते आता मला समजले. मग आता हा एक खूप मोठा प्रश्न आता नंदिनी आणि जीवासमोर उभा राहतो. काव्याला नक्की तेच पुस्तक कसं आणून द्यायचं, नंदिनीला खूप मोठा प्रश्न उभा राहतो. कळत नाही की काय करावं ते. जीवा म्हणतो तू तरी कशाला उगाच तांडस, बरं आपण सांगून टाकलं असतं की ते पुस्तक हरवलं म्हणून. तेव्हा आता नंदिनी म्हणते की अहो पण ते मी अगोदरच तिला सांगायला हवं होतं, तर तिला अगोदरच हे म्हणून गेले की आता मी तुला उद्या पुस्तक नवीन आणून देते आणि आता जर मी तिला अगोदर पुस्तक आणून देते हे मी तिला म्हटले, मग आता जर मी तिला पुस्तक हरवलं असं म्हटले तर ती मला आता हे म्हणेल तू अगोदर सांगायला हवं होतं आणि त्यामुळे मात्र तिला संशय येणारच. त्यावरती जीवा म्हणतो की तुला कळतं का नंदिनी, संशय तर प्रत्येकाला येणारच आहे. यापुढे मात्र आपण जे काही करू त्याचा संशय कुणाला कधीही येऊ शकतो. एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला 1000 खोटं बोलावं लागतं. सुरुंग पेरलेल्या जमिनीवरून चालण्यासारखं आयुष्य आपलं आता होणार आहे. तेवढ्यात मानिनी यांना जेवायला आवाज देते की चला जीवा, नंदिनी पानं घेतलेली आहे. जीवा म्हणतो की हो हो आलो आलो. नंदिनी म्हणते की जीवा, किती काही झालं तर ते पुस्तक मी मिळवेलच काही करून. त्यावरती जीवा विचारतो की पण कसं करणार आहे तू हे सगळं मॅनेज. नंदिनी म्हणते की करीन काहीतरी. त्यानंतर पार्थ आणि काव्य हे झोपलेले आहेत आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर फोन येतोय आणि आता हा फोन दिव्याचा असतो. पार्थला आता हे दिव्याचा फोन बघून खूपच राग येतो. तेव्हा आता काव्य झोपलेली आहे बघून आता तो फोन उचलतो आणि म्हणतो की मिस दिव्या, रात्रीचे 2 वाजलेत, काय झालं, ऑल ओके. तेव्हा आता दिव्या रडत असते आणि नथिंग असं. आणि हे बघा, तुम्ही दिलेल्या मात्र नवीन घराच्या बाहेर मी उभी आहे. ऍक्च्युली 12 वाजता मी ते सगळं काही सामान शिफ्ट केलं आणि 2 तास झाले ते दार मी उघडण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते दारच उघडत नाही. मला खरंच काही कळत नाही, मला खूप भीती वाटते, मी खूप घाबरलेले आहे. त्यावेळेस मात्र आता तो तिला शांत व्हायला लागतो आणि म्हणतो की तुम्ही एक काम करा, माझ्या घरी या, मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो. त्यावरती मात्र दिव्या म्हणते की अहो सर, माझ्याकडे इतकं सामान आहे, ते सामान मी कसं सोडून येऊ बरं. पार्थला मात्र काव्या उठण्याची भीती वाटत असते. तो सारखं काव्याकडे पाहत असतो. पाणी म्हणतो की दिव्याला वॉचमन नाही का तिथे. तेव्हा दिव्या म्हणते की सर, मी वॉचमनशी बोलले, परंतु वॉचमन असं म्हटला की गेटवरची ड्युटी सोडून त्याला नाही येता येणार. आणि हे बघा सर, मी तुम्हाला खरं सांगू का, मला खूप भीती वाटते, मी खूप प्रयत्न केलेला आहे, शिडी चढून वर जाण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग होत नाही आणि इथे रात्री मात्र मला आजूबाजूला कोणी दिसत नाही. मगाशी मात्र शेजारच्या फ्लॅटचा लाईट लागलेला होता, मला असं वाटेल की मी बेल वाजवेल म्हणून, आणि तेवढ्यात त्या फ्लॅट मधील लाईट सुद्धा बंद झाला आणि कदाचित त्यांनी मला पाहिलं असेल म्हणूनच लाईट बंद केलं असेल. आणि रस्त्यावर सुद्धा मी बाजूला आजूबाजूला जाऊन आले, पण ते दुसरीकडे कोणतीही सोसायटी नाही आणि तेथे मात्र मला एक पान टपरी दिसली, परंतु तेथे खूप डेंजर माणसं होती. आणि सर, मला खरंच खूप घाबरायला होतंय आणि सर, मला खरंच काही कळत नाही, मला घरी पण जायचं आहे, सामान सुद्धा शिफ्ट करायचं आहे. की रात्र झाली आणि सर इकडे कोणीच नाही आणि रडण्याचं नाटक करत असते आणि सर, कदाचित मात्र मला पॅनिक अटॅक सुद्धा येऊ शकतो. माझे हात थरथरतात आणि मला श्वास लागतो. सर, मी काय करू सांगा बरं. सर, मी खूप घाबरले
म्हणते सांगा ना प्लीज मी काय करू. त्यावरती आता पार्थ तिचं सगळं काही ऐकून घेतो आणि म्हणतो की मिस दिव्या पॅनिक होऊ नका आणि तुम्ही ठीक आहात का असं विचारतो. तेव्हा आता दिव्या रडतच म्हणते की नाही सर, मी अजिबात ठीक नाही सर, मला तुमच्या हेल्पची गरज आहे सर, प्लीज सर प्लीज तुम्ही या ना, मला खरंच काही कळत नाही की मी काय करू ते. त्यावरती आता पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे तुम्ही शांत व्हा, मी येतोय तिकडे. तेव्हा आता काही दिव्या खुश होते आणि पार्थ विचारतो की ऐकतात ना तुम्ही. आता ती हो हो करत असते. हे बघा शांत व्हा, घाबरू नका, येतोय मी. रडतच मात्र दिव्या म्हणते की या ना सर, खरंच थँक्यू. पार्थला मात्र आता ह्या मूर्ख मुलीचा खूपच राग येतो. तो म्हणतो की इतक्या रात्री मात्र आता ह्या मूर्ख मुलीला काय करावं तेच काही कळत नाही आणि तो काव्याकडे बघत असतो. तो काव्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि आता तो बाहेर निघून जातो. तो बाहेर जात असताना आता हा विजय त्याला पाहतो आणि विचार करतो की इतक्या रात्री 2 वाजता हा पार्थ कुठे निघाला असेल, कुठे चालला असेल आणि हे तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे असं म्हणत आता इकडे तो पाणी घ्यायला येतो आणि तेव्हा पार्थ लगेच आता ह्या दिव्याजवळ येतोय आणि पार्थ आलेला बघून मात्र दिव्या लगेच त्याचा हात धरते आणि म्हणते की सर थँक्यू, खरंच तुम्ही किती चांगले आहात बरं आणि थँक्यू सो मच. पार्थ आता ओरडतो. पार्थ म्हणतो की खरंच तुम्ही वेडे आहात, एवढ्या रात्री कोणी शिफ्टिंग करतं का. त्यावरती दिव्या म्हणते की हे बघा सर, मी जर आता सकाळी शिफ्टिंग केलं असतं तर मात्र ऑफिसला कधी येणार होते. एकतर उद्या खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून मी विचार केला की आता शिफ्टिंग केलेलं बरं राहील. तेव्हा आता तेथे मात्र एक टेम्पोवाले काका होते आणि त्या टेम्पोवाले काकांना मी आता रिक्वेस्ट केली आणि मी त्यांना 2000 रुपये कबूल करून माझं हे सामान आहे दुसऱ्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट करायला सांगितले. त्यांनी लोड सुद्धा केलं आणि अनलोड सुद्धा केलं आणि हे सगळं काही 150 रुपयातच केलं आणि आता दिव्या खूप खुश होऊन हसत असते. पार्थ म्हणतो की हो का, आणि कोण असं शिफ्टिंग करतं बरं. मुंबईचं हे पॅकेज आहे ते मला परवडत नव्हतं. येथे आल्यापासून सगळं काही ओव्हर झालेलं आहे आणि त्या काकांनी सुद्धा कुठलीही कुरकुर न करता मला खूप छान मदत केली. तेव्हा आता पार्थ विचारतो की तुमचा रॉबिन कुठे आहे. तेव्हा आता दिव्या हसते आणि म्हणते की सर तुम्ही किती चांगले आहात हो. जे आहो सर, या वेळेस सुद्धा तुम्हाला रॉबिन बद्दल प्रश्न पडतोय आणि खरंच 2 तास झाले मी दार उघडण्याचा प्रयत्न करत होते. रॉबिन मात्र दार बंद आहे बघून मात्र सतत भुंकत होता जोरजोराने आणि मला असं वाटलं की लोक जमा होतील, उगाच प्रॉब्लेम होऊन जाईल. पण मात्र मी अगोदर जेथे राहत होते ना तेथील शेजारच्यांना फोन केला, ते आले आणि माझ्या रॉबिनला घेऊन गेले. पार्थ विचारतो की इतक्या रात्री ते जागे होते आणि ते रॉबिनला नेण्यासाठी इतक्या रात्री येथे आले होते. त्यावरती लगेच दिव्या म्हणते की हो सर, कारण तो शेजारच्यांचा मुलगा आहे ना विकी, तो माझ्यावर लाईन मारतोय आणि तेव्हा मी त्याला फोन केला आणि मी त्याला फोन करून म्हटलं की बघ ना रे, रॉबिन किती रडतोय, तू प्लीज त्याला घेऊन जा ना. आणि हाफ चड्डीवर मात्र टू व्हीलरवर तो पळतच आला इकडे रॉबिनला घेऊन जाण्यासाठी. आणि आता त्याला काय वाटलं असेल बरं, त्याला असं वाटलं असेल की मी रॉबिनला नेईन आणि त्याच कारणामुळे मला दिव्याला सुद्धा भेटता येईल. आणि काय झालं की तो खाली आला आणि रॉबिन पळत आला आणि त्याच्याकडे निघून गेला आणि येडच येते असं म्हणून ते हसायला सुरुवात करते. आता पार्थ तिच्या म्हणतो की तुम्ही वेडे आहात, तो नाही वेडा, कोणीतरी आलं होतं तर त्याची मदत घ्यायला हवी होती. त्यावरती आता दिव्या म्हणते की सर सॉरी बरं का, परंतु त्या अनोळखी माणसाने जर माझं दार उघडून दिलं असतं आणि तो जर आत आला असता, एकतर रात्रीची वेळ आहे, अनोळखी जागा, एकटी मुलगी, त्याच्यासाठी मात्र ही किती हायलाइट सिच्युएशन होती आणि मी कशाला मात्र आगीतून फुफट्यात पडू बरं. आम्ही मुली फार हुशार असतो, प्रॉब्लेम्स आम्हाला लगेच कळतात, त्यामुळे प्रॉब्लेमसाठी प्रॉब्लेमला बोलवायचं की सोल्युशनला बोलवायचं हे सुद्धा आम्हाला कळतं. तेव्हा आता पार्थ पुढे हात करतो. तिला असं वाटतं की नक्की हातामध्ये हात द्यायचा असेल. ती लगेच हात द्यायला जाते तर पार्थ म्हणतो की हात नाही, किल्ली द्या, किल्ली. दिव्या सॉरी बोलून लगेच आता चावी हातात देते. त्यानंतर आता इकडे काव्याला जाग येते. काव्या मात्र आता पार्थच्या अंगावर हात टाकायला जाते आणि तेवढ्यात तिथे पार्थ नसतो. तेव्हा ती लगेच उठते आणि ती आता उठून बसते आणि हे कुठे गेले म्हणून विचार करते. तेवढ्यात मात्र आता इकडे पार्थ मात्र धक्का देतो आणि दरवाजा लगेच उघडतो आणि दिव्याला म्हणतो की मी धक्का दिल्यानंतर कसं दार उघडलं बरं. त्यावरती आता लगेच ही दिव्या म्हणते की सर मी सिंगल फसली आहेत आणि तुम्ही फायटर असली आहात म्हणून दार उघडलं बरं, जाऊन द्या. अहो कुणाच्या तरी धक्क्याने मात्र त्या नवीन घराचं दार उघडलं आणि आपला गृहप्रवेश झाला तर. आणि परत म्हणते की आय मीन माझा गृहप्रवेश झाला आणि परत सॉरी म्हणते. सर तुम्ही नाराज आहात का माझ्यावर असं विचारते. त्यावरती पार्थ म्हणतो की इट्स ओके, आता मात्र झालं ना सगळं काही. त्यावरती दिव्या म्हणते की सर तुमच्या पायगुणामुळे सगळं काही झालेलं आहे, नाहीतर हे कसं शक्य होतं बरं आणि त्यासाठी मात्र तुम्हाला इतक्या उशीर यावं लागलं. आणि तेवढ्यात पार्थ डोक्याला हात लावतो तर दिव्या सुद्धा डोक्याला हात लावते आणि म्हणते की सर अहो सर, रोहित सर मला म्हटले होते की आज काव्या मॅडम घरी येणार आहेत म्हणून आणि त्यांना जर कळाले की तुम्ही इथे माझी मदत करायला आलेत तर ते तुमच्यावर चिडतील, माझ्यावर चिडतील. त्यानंतर आता काव्या ही पार्थला फोन करते आणि तेवढ्यात पार्थ म्हणतो की अरे त्यांचाच फोन आला, मी शेजारी नाही म्हणून त्यांना जाग आली असेल आणि मी त्यांच्या शेजारी नसलो की झोप मोडते त्यांची. दिव्या म्हणते
की सर मी तुम्हाला सजेशन देते, तुम्ही मात्र त्यांना सांगू नका की इतक्या रात्री तुम्ही माझी मदत करायला इथे आलेला आहात. पार्थ म्हणतो की कशासाठी, मी माझ्या बायकोसोबत खोटं बोलत नसतो. दिव्या म्हणते की अहो सर थोडंसं समजून घ्या, आता कुठलाही नवरा मात्र इतक्या रात्री परक्या मुलीला जर मदत करायला गेला असं म्हटल्यानंतर वेगळं तर वाटणारच ना हो. म्हणजे संशय घेणारी बाई जरी नसेल ना तरी सुद्धा ती संशय घेऊ शकते. आणि सर त्यात म्हणजे तुमची बायको प्रेग्नेंट आहे अगोदरच, आणि प्रेग्नेन्सी मध्ये बायकांचे हार्मोन्स आहे तर ते असे वर खाली होत असतात, त्यांचे जे काही मूड स्विंग्स होत असतात, आणि त्यात म्हणजे त्यांना जर हे कळाले आणि त्यांची जर चिडचिड झाली तर काय होईल बरं. आणि मी फक्त तुम्हाला सजेस्ट करते, बाकी सगळं काही आहे ते तुम्ही ठरवा. पार्थ आता काव्याचा फोन उचलतो आणि म्हणतो की खाली कुत्रे भुंकत आहे म्हणून मी आलो होतो त्यांना हकलायला, कारण तुमची झोप मोडू नये यासाठी. आणि हे बघा आता तुम्ही झोपा, मी 10 मिनिटात आलोच. काव्या म्हणते की लवकर या. तेव्हा आता काव्या झोपते तर हवा येते संपतो. त्यानंतर विजय मात्र काव्याचे कान भरत असतो. जे वाईट माणसं असतात ना त्या गोष्टी लपवतात, आणि चांगली माणसं असतात तर ती उत्तम खोटं बोलतात. पार्थ मात्र कसा फॅमिली मॅन आहे, आणि फॅमिली मॅन मात्र उत्तम खोटं बोलतात. त्यानंतर जीवा नंदिनी म्हणत असतो की इतक्या दिवस तुझ्या गर्भात बाळ होतं पण आता ते नाही, तुझ्या मनाची आणि शरीराची काय अवस्था झाली असेल हे मी समजू शकतो. तेव्हा आता नंदिनी आणि जीवा प्राणायाम करायला बसतात. नंदिनी म्हणते की ठीक आहे जीवा, वेळ सगळं काही ठीक करेल. त्यानंतर आता इकडे पार्थला दिव्याचा फोन येतो. काव्या फोन उचलते आणि तो फोन घेते आणि म्हणते की ही नक्की काय बोलते मला बघायचं आहे, ऐकायचं आहे. तेव्हा काव्या फोन उचलते तर दिव्या म्हणते की सॉरी सर, कारण रात्री 2 वाजता मात्र मी तुमची गुड नाईट खराब केली. तेव्हा काव्या पार्थकडे पाहत असते. तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.